नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर स्वर या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत आणि निश्चितच हा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडणार आहे, कारण आपण इथे अगदी सोप्या कन्सेप्ट पासून अवघड कन्सेप्ट पर्यंतचा अभ्यास करणार आहोत। स्वर मध्ये अनेक कन्सेप्ट येतात, त्या स्वरांच्या अनेक कन्सेप्टचा इथे आपण अभ्यास करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा। आणि नेहमीचीच आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर चालू करूया आपण स्वर या टॉपिकचा अभ्यासाला। आता बघा, स्वर म्हणजे नक्की काय? स्वर याचा अर्थ ज्या वर्णांचा, वर्ण म्हणजे अक्षर, ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जिभेचा स्पर्श तोंडातील कोणत्याही अवयवाला होत नाही आणि अशी जी ध्वनी रूप असतात, या ध्वनी रूपांनाच स्वर असं म्हणतात। इथं मी व्याख्या लिहिलेली आहे, जे विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी काढा। लक्षात घ्या, कुठल्याही मराठी व्याकरण या टॉपिकचा अभ्यास करत असताना तुम्ही केवळ व्हिडिओ पाहणं गरजेचं नाही, तर त्यावर आधारित सांगितलेले महत्त्वपूर्ण पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे। तर ही स्वरांची व्याख्या नक्की लिहून घ्या, अन्यथा तुम्ही त्याच्यावर स्क्रीनशॉट काढूनही ठेवू शकता। जसं बघा, जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना न होता मुखावाटे बाहेर पडणारे ध्वनी म्हणजे स्वर होय। स्वर आणि व्यंजन ह्याच्यामध्ये मूळचा फरक हाच आहे की स्वरांचा उच्चार करत असताना जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही आणि व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होतो। हा व्यंजन आणि स्वर याच्यामधला फरक आहे। आता आपण स्वर या टॉपिकचा अभ्यास करतोय। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो, स्वर नक्की 12 म्हणायचे की 14 म्हणायचे? तर बाळांनो, लक्षात घ्या, 6 नोव्हेंबर 2009चा जो शासन निर्णय झाला, या शासन निर्णयाच्या अनुसार स्वर हे 12 न म्हणता 14च म्हणायचे आहेत। किंवा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलेला असेल की आधुनिक स्वरांची संख्या किती, तर त्याच्यासाठी तुम्ही आन्सर त्याचं 14 हेच सांगितलं पाहिजे। मात्र जर मूळ स्वर किती असं विचारलेलं असेल, तर मूळ स्वर किती आहेत? 12 आहेत, हे आन्सर पाहिजे। तुम्हाला नक्की क्वेश्चन काय विचारतात इकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, या टॉपिकच्या शेवटी आपण काही क्वेश्चन्स हँडल करणार आहोत, जे तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करतील की तुम्हाला कशा टाईपनी फक्त स्वर या टॉपिकवर क्वेश्चन असू शकतात किंवा येऊन गेलेले आहेत। या सर्वांचा आपण अभ्यास या टॉपिकमध्ये करणार आहोत। मात्र ते क्वेश्चन येण्यासाठी तुम्हाला हे पुढचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। तर बघा, मूळ स्वर विचारलेला असेल तर तुमचं आन्सर असलं पाहिजे 12। मात्र एकूण स्वर किती किंवा आधुनिक स्वरांची संख्या किती असं जर विचारलेलं असेल तर तुमचं आन्सर पाहिजे 14। आलं लक्षात? आता या स्वरांची वैशिष्ट्य नक्की काय आहेत ते बघूया। जे विद्यार्थी गट अ, गट ब, क यांसारख्या परीक्षा देत आहेत, सरळ सेवा देत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात हे पॉइंट्स, कारण त्यांना योग्य अयोग्य विधान याच्यावर प्रश्न असतात। तर त्याच्यासाठी बघा, स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो। स्वतंत्रपणे होतो म्हणजे काय की स्वरांचा उच्चार करत असताना जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही आणि म्हणूनच स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो। इथं तुम्हाला स्वतंत्रपणे हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे। स्वरांचा उच्चार प्रवाही असतो, त्यांना त्यामुळे लांबविता येतो। आता स्वरांचा उच्चार प्रवाही असतो म्हणजे काय की जसं अ हा पटकन उच्चार होणारा स्वर आहे, ऱ्हस्व स्वर, मात्र आ हा त्याच्यापासून तयार झालेला दीर्घ स्वर आहे। म्हणजे अ प्लस अ बरोबर आ असंही आपण म्हणू शकतो, बरोबर आहे ना? म्हणजे इथं आ हा उच्चार आपण लांबवला। काय केलं उच्चार लांबवण्यासाठी? ह्या अ या स्वरामध्ये आणखी एक अ हा स्वर मिक्स केला आणि आ हा उच्चार लांबवला। मग आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असेल की तसं हे स्वरांचा उच्चार लांबविता येतो, मग व्यंजनांचा उच्चार लांबविता येतो की नाही? तर व्यंजनांना प्रवाही म्हणत नाहीत। व्यंजनांचा उच्चार जर प्रवाही करायचा असेल तर त्याच्यामध्ये स्वर मिक्स करावा लागतो, त्याच्याशिवाय व्यंजनांचा उच्चार प्रवाही होत नाही। फॉर एक्झाम्पल बघा, जसं ख असं म्हटलं तरी त्याला आपण ख प्लस अ असं म्हटल्याशिवाय हा ख पूर्ण होत नाही, बरोबर आहे? दुसरं म्हणजे जर ह्याचा उच्चार आणखी लांबवायचा असेल, तर खा करायचा असेल तर आपण म्हणू
खा असं होतोच की, परंतु ख प्लस आ असं होतं. म्हणजे इथं स्वर मिक्स करावा लागतो. म्हणजे स्वर मिक्स केल्याशिवाय व्यंजन प्रवाही होऊ शकत नाहीत, त्यांचा उच्चार लांबट होऊ शकत नाही. त्यांना प्रवाही करण्यासाठी काय करावं लागतं, त्यांच्यामध्ये स्वर मिक्स करावा लागतो, मिसळावा लागतो. तसं स्वरांना प्रवाहित्व हे स्वतःचा अंगीकृत गुण येतो. त्याच्यामुळं स्वर हे प्रवाही असतात असं म्हणतात आणि स्वरांचा उच्चार लांबविता येतो असं त्यामुळे म्हटलं जातं, का तर ते प्रवाही असतात. पुढचं बघा, स्वरांना अच. अच ही स्वरांना आणखी एक असणारं दुसरं नाव आहे. स्वरांना अच असं संबोधतात. च चा पाय मोडलेला आहे, इकडे लक्ष द्या. त्यानंतर स्वरांना स्वावलंबी वर्ण किंवा स्वयंपूर्ण वर्ण असेही म्हणतात. आता इथं स्वावलंबी वर्ण किंवा स्वयंपूर्ण वर्ण म्हणण्यामागे कारण हे आहे की मुळात स्वर हे इतर कुठल्याही व्यंजनावर किंवा स्वरादींवर अवलंबून नसतात. स्वरादी हे स्वरांवर अवलंबून असतात, व्यंजन हे पूर्ण होण्यासाठी स्वरांवर अवलंबून असतात. तसे स्वर हे पूर्ण होण्यासाठी इतर कुठल्याही वर्णावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच स्वरांना स्वावलंबी वर्ण, स्वयंपूर्ण वर्ण, अच असं संबोधलं जातं. आता ह्याच्यामध्ये नवीन आलेले ॲ आणि अ ह्या स्वरांचा प्रश्न येतो, तर हा पॉइंट आपण पुढे पाहणार आहोत. ॲ आणि अ यांना काय म्हणायचं. मात्र हे महत्वाच्या गोष्टींमध्ये हे 2 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठला तर 6 नोव्हेंबर 2009 ला जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यानुसार ॲ आणि अ ही इंग्रजीतली आलेली अक्षर आहेत, जी मराठीमध्ये आपण स्वर म्हणून स्वीकारलेली आहेत आणि ही मराठीमध्ये यांचा स्वरांमध्ये समावेश करावा असं प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी सांगितलेलं आहे. याच्याविषयी क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला असू शकतो, योग्य अयोग्य विधानाला. शिवाय मग ॲ आणि अ या स्वरांना नक्की टाकायचं कशामध्ये, जर आपण त्यांना स्वर म्हटलेलं आहे मग ॲ आणि अ हे ऱ्हस्व आहेत का दीर्घ आहेत असाही प्रश्न असतो. तर ॲ आणि अ यांचा समावेश ते लिहित असताना मी पुढे तुम्हाला स्वर कशा पद्धतीने त्यांचा योग्य क्रम आहे ते लिहून दाखवणार आहे. तर स्वर ॲ आणि अ हे लिहित असताना आपण दीर्घ म्हणजे संयुक्त स्वरांमध्ये लिहितो. कशामध्ये, ए, ऐ, ओ, औ या स्वरांमध्ये त्यांचा समावेश करतो आणि संयुक्त स्वर हे दीर्घ समजले जावेत असा एक नियम आहे व्याकरणाचा. त्याच्यामुळे ह्यांचा समावेश ॲ आणि अ यांचा समावेश संयुक्त स्वरांमध्ये लिहिताना आपण करतो. त्याच्यामुळं समावेश नव्हे म्हणत मी, तर ॲ आणि अ हे आपण संयुक्त स्वरांमध्ये लिहितो. जर संयुक्त स्वर हे दीर्घ आहेत तर ॲ आणि अ यांचाही उच्चार दीर्घ असावा असं व्याकरणकारांचं मत आहे आणि त्याच्यानुसारची घोषणा 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयामध्ये झालेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे थोडक्यामध्ये आपण काय म्हणायचं आहे की ॲ आणि अ हे दीर्घ स्वर मानायचे आहेत आणि ॲ आणि अ यांचा स्वरांमध्ये समावेश करावा असं कुणी सांगितलं, तर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी सांगितलं. आणि ॲ आणि अ ही अक्षरे इंग्रजीतून मराठीमध्ये घेतलेली आहेत, ज्यांचा समावेश आपण स्वरांमध्ये केलेला आहे. समजलं. याच्याविषयी काही जर तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा, मी त्याचं उत्तर तुम्हाला 100% देणार आहे. तर हे नक्की स्वर कोणते आहेत ते बघूया. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ॲ, ऐ, ओ, अ आणि औ हे एकूण स्वर आहेत. तर बघा इथं आपण स्वरांचे प्रकार पाहणार आहोत. स्वरांचे प्रकारमध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर हे प्रकार येतात. आता ऱ्हस्व स्वर म्हणजेच काय, इथं मी थोडक्यात त्याची व्याख्या लिहिलेली आहे. ज्या स्वरांचा उच्चार आखूड किंवा कमी कालावधीमध्ये होतो त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणतात. इथं मी राऊंड करते बघा. अ, त्यानंतर पहिली ई, पहिला उ, रू आणि लू हे जे 5 आहेत हे ऱ्हस्व स्वर आहेत. त्यामुळे ऱ्हस्व स्वर कोणते लक्षात ठेवायचे आहेत. अ, पहिली ई, पहिला उ, रू आणि लू हे काय आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत. मग ऱ्हस्व स्वर एकूण किती आहेत,
तर ऱ्हस्व स्वर एकूण किती आहेत 5. लक्षात काय ठेवायचं, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो किंवा पटकन होतो किंवा कमी कालावधीमध्ये होतो, फॉर एक्झाम्पल अ पटकन होतो उच्चार, आ जास्त वेळ लागतो, मग अ, ई, उ, रु आणि लु असे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. त्याच्या बरोबर विरुद्ध कन्सेप्ट आहे दीर्घ स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो किंवा ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हणतात. मग दीर्घ स्वर किती म्हणायचे आहेत? आता इथं अनेकांना प्रश्न असतो बघा की दीर्घ स्वर म्हणजे हे जे मी राऊंड केले त्याच्या व्यतिरिक्त तसं पाहायला गेलं तर सर्वच्या सर्व दीर्घ आहेत, मात्र मूळ दीर्घ स्वर 3च येतात. मूळ दीर्घ स्वर 3 कोणते? तर हा जो आ आहे मी डबल अंडरलाईन केलेला, त्यानंतर दुसरी ई आणि दुसरा उ म्हणजे आ, दुसरी ई आणि दुसरा उ हे मूळ दीर्घ स्वर आहेत. मात्र हे जे आहेत ए, ऐ, ओ, औ यांना आपण संयुक्त स्वरांमध्ये समाविष्ट करतो त्यांचा. मग संयुक्त स्वर हे 2 स्वरांपासून तयार होणारा तिसरा स्वर आहे आणि म्हणून त्यांना संयुक्त स्वर असं म्हणतो. मग संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात म्हणून त्यांचाही समावेश दीर्घ स्वरांमध्ये करायचा आहे. मात्र लक्षात घ्या की परीक्षेला आपल्याला विचारलेलं असेल की दीर्घ स्वर मूळचे किती आहेत, तर मूळचे दीर्घ स्वर 3 आहेत, आ, दुसरी ई, दुसरा उ, हे लक्षात ठेवायचं. आणि जे संयुक्त स्वर आहेत त्या संयुक्त स्वरांचा समावेश उच्चारानुसार दीर्घ स्वरांमध्ये होतो, हेही लक्षात ठेवायचं आहे. शिवाय हे जे इंग्रजीतून आलेले आहेत ॲ आणि अ यांचा समावेशही दीर्घ स्वरांमध्ये करायचा आहे असं प्राध्यापक अरविंद मंगळुरकर यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ॲ आणि अ हेही दीर्घ स्वरांमध्ये टाकायचे. त्याच्यामुळे जर एकूण दीर्घ स्वर असं म्हणायला गेलं तर मूळचे 3 हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती होतील? 9. म्हणजे हे जे 5 ऱ्हस्व स्वर आहेत ते सोडून सगळे काय होतील? दीर्घ स्वर. मात्र लक्षात हे ठेवायचं आहे मूळचे दीर्घ स्वर 3 आहेत, आ, ई आणि उ. आलं लक्षात? पुढे बघा संयुक्त स्वर. संयुक्त स्वरांवर प्रश्न विचारलेला असतो परीक्षेला आणि त्याच्यामुळे ते लक्षात येणं गरजेचं आहे. संयुक्त स्वर एकूण 4 आहेत. आता बघा त्यांना संयुक्त का म्हटलंय? जसं बघा ए, ऐ, ओ आणि औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. मग ह्यांना संयुक्त स्वर असं का म्हटले किंवा संयुक्त स्वर हे कसे तयार झाले हे बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही. याच्यानंतर आपण प्रश्न बघणार आहोत यावर आधारित, त्याच्यामुळं तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे. तर ए हा जो संयुक्त स्वर आहे तो अ पासून तयार होतो, तर ऐ हा संयुक्त स्वर आहे तो आ पासून तयार होतो, ओ हा संयुक्त स्वर अ पासून तयार होतो, तर औ हा संयुक्त स्वर आ पासून तयार होतो. म्हणजे क्रमाने लिहायचं ए, ऐ, ओ, औ, अ, आ असं लिहायचं. त्याच्या पुढे प्लस चिन्ह द्यायचं आणि काय लक्षात ठेवायचं की ए हा जो संयुक्त स्वर आहे तो पहिली ई नी तयार होतो, तर आ हा दुसरी ई नी तयार होतो, तर ओ हा अ प्लस पहिला उ नी तयार होतो आणि औ हा आ प्लस दुसरा उ नी तयार होतो. तर अ प्लस पहिली ई बरोबर तयार काय होतो? ए. लक्षात घ्या मित्रांनो, हे 2 स्वर मिळून असा हा तिसरा स्वर तयार होतो आणि म्हणूनच त्यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. तर मराठीमध्ये संयुक्त स्वर एकूण 4 आहेत. ए, ऐ, ओ, औ. आणि ए कशापासून तयार होतो? अ प्लस पहिली ई. ऐ कशापासून तयार होतो? आ प्लस दुसरी ई. ओ कशापासून तयार होतो? तर अ प्लस पहिला उ. आणि औ कशापासून तयार होतो? आ प्लस दुसरा उ पासून औ तयार होतो. असे संयुक्त स्वर लक्षात ठेवायचे आहेत. मग लक्षात ठेवताना कशा पद्धतीने ट्रिक काय लक्षात ठेवायचं? अ आ पहिली ई, दुसरी ई, पहिला उ, दुसरा उ असं क्रमाने मांडायचं. 1-2 वेळा याचं वाचन केलं तर तुमच्या लक्षात राहील. तर हे लक्षात आलं तुम्हाला संयुक्त स्वर म्हणजे काय ते. आता बघा दुसरं, हे जे ॲ आणि अ आहेत हे आपण इंग्रजीतून आलेले काय आहेत? स्वर आहेत.
इंग्रजीतून आलेली अक्षर आहेत ज्यांचा आपण मराठीमध्ये स्वर म्हणून समावेश केलेला आहे आणि प्राध्यापक मंगरुळकर यांनी यांचा समावेश स्वरांमध्ये करावा असं सांगितलेलं होतं। त्यानुसार 2009चा जो शासन नियम अधिनियम निघाला त्याच्यामध्ये याचा समावेश स्वरांमध्ये केला गेला। मग आता हे आणि अ ऱ्हस्व आहेत का दीर्घ आहेत, तर मगाशीच मी सांगितलं की यांचा समावेश बघा, हे जो ए आणि ऐ आहे त्याच्यामध्ये काय लिहितात, ॲ लिहितात, आणि ओ आणि औ आहे याच्यामध्ये काय लिहितात, अ लिहितात, आणि संयुक्त स्वरांच्या मध्ये यांचा समावेश केला गेला मध्ये लिहिलं जातात। जर संयुक्त स्वरांचं उच्चारानुसार दीर्घ उच्चार मानला जावा असं व्याकरणकारांनी सांगितलंय, तर ॲ आणि अ हे सुद्धा दीर्घ उच्चाराचेच मानावेत असं व्याकरणकारांचं मत आहे। त्याच्यामुळे ॲ आणि अ हे दीर्घ उच्चाराचे आहेत। मग जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न असेल खालीलपैकी कोणता स्वर दीर्घ उच्चाराचा आहे किंवा दीर्घ उच्चाराचा नाही, तर त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की ऱ्हस्व स्वर 5च आहेत। हे 5 लक्षात ठेवले की बाकीचे सगळे काय आहेत, दीर्घ उच्चाराचे आहेत हे लक्षात ठेवायचं। आणि मूळ दीर्घ किती आहेत, 3 आहेत। तर तुम्हाला हे स्वरांचे प्रकार लक्षात आले असावे। ह्रस्व, दीर्घ, संयुक्त हे स्वरांचे कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत आणि यावर आधारित वेगवेगळ्या परीक्षांना कोणते प्रश्न येऊन गेलेत त्यांचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत। आता बघा, पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न काय आहे की खालीलपैकी ऱ्हस्व स्वरांचा गट कोणता, म्हणजे ऱ्हस्व स्वर हा कन्सेप्ट माहित असेल तरच तुम्ही याचा आन्सर देऊ शकणार आहात। जसं बघा, पहिला गट आहे अ, पहिली ई, पहिला उ, दुसरा गट आहे आ, दुसरी ई, दुसरा उ, म्हणजे हा होऊ शकत नाही, हा दीर्घ स्वरांचा गट आहे। रु आणि लू हे ऱ्हस्व स्वर आहेत, मात्र ह्याच्यामध्ये ए हा काय आहे, दीर्घ स्वर आहे, त्यामुळे हा पण पर्याय होऊ शकत नाही। ए ओ औ हे संयुक्त आहेत आणि संयुक्तांना दीर्घ उच्चाराचे म्हणतात, म्हणून हा पण गट होऊ शकणार नाही। त्यामुळे आपलं आन्सर असणार आहे पर्याय नंबर 1 अ, ई आणि उ। चला दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती, सगळ्यात सोपा प्रश्न। इंग्रजीतून आलेली अक्षर ज्यांचा आपण मराठीमध्ये स्वरांमध्ये समावेश केलेला आहे ती आहेत ॲ आणि अ, त्यामुळे आपला आन्सर आहे पर्याय नंबर 3 ॲ अ। पुढचा तिसरा प्रश्न, संयुक्त स्वरांच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा। हे लक्षात जर ठेवलं नाही ना तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं घोटाळा होतो आणि सोपे जे मराठी व्याकरणाचे हातचे मार्क आहेत ते तुम्ही घालवून बसता। तर बघा, संयुक्त स्वर एकूण आहे 4, ए ऐ ओ औ। तर ए बघा, ए हा अ प्लस ई म्हणजे ही बरोबर जोडी आहे, चुकीचा विचारलाय आपल्याला। बरं, ऐ, ऐ हा आ प्लस दुसरी ई, त्यामुळे हे पण बरोबर आहे। ओ, ओ आ प्लस दुसरा उ इथं आहे, इथंच आपल्याला सापडेल बघा, म्हणजे हे हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे। आपल्याला विचारलेली कुठली जोडी आहे, चुकीची जोडी पर्याय विचारलेला आहे। आता ओ हा अ पासून तयार होतो, आ पासून होत नाही तयार, इथं काय आहे आ, त्यामुळे ही 100% चुकीची असणार आहे। तरी पण आपण चौथा पर्याय बघूया, औ हा आ प्लस दुसरा उ, त्यामुळे हे बरोबर आहे। त्यामुळे आपला चुकीचा पर्याय काय असणार आहे, पर्याय नंबर 3 ओ बरोबर आ प्लस पहिला उ, हा आपला काय असणार आहे, चुकीचा पर्याय। आणि ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे, तर इथं अ पाहिजे होतं, आ नको होता, बरोबर आहे। पुढचं बघा, चौथं, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनला आहे। ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे, तर ओ या संयुक्त स्वरामध्ये अ आणि उ याचा समावेश होतो, त्यामुळे अ प्लस ई होणार नाही, आ आणि प्लस दुसरा उ होणार नाही, अ प्लस पहिला उ हा होणार आहे, आणि आ प्लस इथं उ आहे पण इथं आ आहे, त्यामुळे हा होणार नाही। त्यामुळे याचं पण आन्सर आपला असणार आहे पर्याय नंबर 3। पुढचं बघा, गटात न बसणारा वर्ण कोणता, यावर आधारित बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेत आणि सगळ्यात सोपाने आपल्याला हाचा मार्क मिळवून देणारा असा प्रश्न आहे। तर बघा, अ पर्याय की अ, दुसरी ई, पहिली दुसरी ई, पहिली ई आणि पहिला उ असे पर्याय आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे अ आहे हा ऱ्हस्व स्वर आहे, हा ई आहे हा ऱ्हस्व स्वर आहे, हा उ आहे हा ऱ्हस्व स्वर आहे, आणि ही जी ई आहे हा काय आहे, दीर्घ स्वर आहे।
त्यामुळे गटातनं बसणारा वर्ण कुठला आहे, ही दुसरी आहे। याच्या उलट जाऊन तुम्हाला 3 दीर्घ स्वर दिले जाऊ शकतात आणि 1 ऱ्हस्व स्वर दिला जाऊ शकतो, किंवा 3 आहेत ते संयुक्त स्वर दिले जाऊ शकतात आणि 1 कुठलाही साधा स्वर दिला जाऊ शकतो। आणि त्याच्यामधला वेगळा किंवा गटातनं बसणारा पर्याय कोणता किंवा विसंगत पर्याय कोणता, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर यांच्यावर परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेले आहेत। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।